नमस्कार शिक्षक मित्रांनो, टी अनुषंगाने विश्लेषण भाग 1 यामध्ये आपण पाहिलेलं आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने भारताचे संविधान यातील कोणत्या अधिकाराचा वापर करून आदेश दिलेला आहे, निर्णय दिलेला आहे आणि कोणता निर्णय दिलेला आहे। यामध्ये 142 अनुच्छेदाचा वापर करून म्हणजेच या अनुच्छेदातील तरतुदीचा अधिकाराचा वापर करून तो निर्णय दिलेला आहे। 142 मध्ये मात्र 2 महत्त्वपूर्ण तरतुदी आहेत। त्यापैकी आपण भाग 1 मध्ये 142(1) मधील तरतूद पाहिली, ऐकली। आता मी आपणास 142(2) मधील तरतूद काय आहे, कोणती आहे हे मी आपणास वाचून दाखवत आहे। कृपया आपण ऐकावे। सर्वोच्च न्यायालयाचे हुकूमनामे आणि आदेश यांची अंमलबजावणी व प्रकटीकरण इत्यादींसंबंधीचे आदेश। अनुच्छेद 142(2) संसदेने या संबंधात केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींना अधीन राहून कोणतीही व्यक्ती उपस्थित होईल, कोणत्याही दस्तऐवजांचे प्रकटीकरण होईल किंवा ते हजर केले जातील अशी खात्रीलायक तजवीज करण्याच्या अथवा आपल्या कोणत्याही अवमानाबाबत अन्वेषण करण्याच्या किंवा त्याबाबत शिक्षा देण्याच्या प्रयोजनाकरिता कोणताही आदेश करण्याचा सर्वोच्च न्यायालयास भारताच्या संपूर्ण राज्यक्षेत्राच्या बाबतीत समस्त अधिकार असतील। अशा प्रकारची तरतूद 142(2) अनुच्छेदात नमूद आहे।